श्री स्वामी समर्थ भाग 1 दिव्य अवतार श्री स्वामी समर्थ दत्तावर मानले जातात. त्यांचे जन्म, कुल, आई वडील याबाबत ठोस माहिती नाही. ते आनंदी आणि स्वभुज आहेत असे भक्ताची श्रद्धा आहे. ते अचानक प्रकट झाले आणि लोकांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर विहार करू लागले. भाग 2 अक्कलकोट येथे आगमन. स्वामी समर्थांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रकट झाले. येथील वटवृक्षाखाली बसून त्यांनी अनेकांना दर्शन दिले. अक्कलकोट येथे हेच त्यांचे प्रमुख स्थान बनले. भाग 3 चोळाप्पा भक्त. अक्कलकोटमध्ये चोळाप्पा नावाचा गरीब एक निष्ठावान भक्त होता. स्वामींनी त्यांच्या घरी वास्तव्य केले. चोळाप्पाच्या घरी अन्नाची कमतरता असतानाही स्वामींनी त्यांना भक्ती स्वीकारली आणि त्यांची समृद्धी दिली. भाग 4 रोगातून मुक्त. एक व्यक्ती गंभीर आजाराने त्रस्त होता. स्वामी फक्त एक शब्द उचलला, भिवू नकोस आणि तो मनुष्य हळूहळू बरा झाला. लोकांना समजले की स्वामी कृपेने अशक्य होते. भाग 5 अहंकाराचा नाश. एक गरीब मनुष्य स्वामींनी परीक्षा घेण्यासाठी आला. स्वामींनी त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांचा अहंकार दूर केला होता. तो मनुष्य नम्र बनून भक्त झाला. भाग 6 अन्न वाढ चमत्कार. एका अन्न कमी पडत स्वामींनी प्रसादावर हात ठेवला आणि सर्व पुरेसे इतके अन्न तयार झाले. भक्तांनी एक चमत्कार पाहून स्वामींनी दत्तावर मानले. भाग 7 वटवृक्षाखाली उपदेश. स्वामी वटवृक्षाखाली बसून साधा पण प्रभावी उपदेश देत म्हणत, नामस्मरण करा, सर्व संकटे दूर होतील. भाग 8 मृत्यूवर विजय. एका कुटुंबातील व्यक्ती मात्र प्राय अवस्थेत होती. स्वामींनी कृपादृष्टी टाकली आणि त्यांच्या व्यक्तीला प्राण प्राप्त झाले अशी कथा सांगितली जाते. भाग 9 प्राणी मंत्रावर प्रेम. स्वामी समर्थांनी प्राणी मंत्रावर अंतोनात प्रेम होते. एकदा एक जखमी गायीला त्यांनी स्पर्श केले आणि उठून उभी राहिली. भाग 10 सत्याचा मार्ग. स्वामींनी एक तरुणाला सांगितले, सत्याने चाल, देव तुझ्या पाठीशी आहे. त्या तरुणामुळे जीवन बदलले. 10-11 गरिबातील मदत. एक विद्वान स्त्री उपाशी होती. स्वामींनी तिला धीर दिला आणि त्यांची घरी अन्न धान्याची सोय झाली. भाग 12 भक्ताची परीक्षा. स्वामी कधी भक्ताची परीक्षा तेच पण शेवटी त्याच्या निश्चित फळ देते. भाग 13 स्वामींचे सर्वज्ञ. लोकांनी मनातील विचार होते स्वामी ओळखत, त्यामुळे लोक त्यांना सर्वोच्च म्हणू लागले. भाग 14 समाधीपूर्वी संकेत. स्वामींनी आपल्या समाधीची पूर्वसूचना दिली. भक्तांना सांगितले की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. भाग 15 महासमाधी. विशेषण 1878 मध्ये स्वामी समर्थांनी त्यांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. आजही अक्कलकोट येथे मंदिर आहे आणि लाखो भक्त दर्शना